उद्धव ठाकरे आपल्या भाषणांमधून नेहमी सांगतात की मला मंदिरामध्ये घंटा बडवणारा हिंदू नकोय, तर अतिरेक्यांना बडवणारा हिंदू हवाय. मला शेंडी जाणव्याचं हिंदुत्व मान्य नाही. आता जे लोक शेंडी ठेवतात किंवा जे लोक जाणवं परिधान करतात त्यांनी याचा अर्थ काय घ्यावा? शेंडी जाणवं परिधान करणाऱ्यांनी आणि मंदिरामध्ये घंटा वाजवणाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांना जर मतदान केलं नाही तर मग उद्धव ठाकरे यांना देखील वाईट वाटण्याचं काहीच कारण नाही. कारण स्वतःच सांगितलेलं आहे ना की यांना हे हिंदुत्व माहित नाही, यांचं हिंदुत्व वेगळं आहे. यांचं हिंदुत्व म्हणजे याकूब मेमनची कबर सजवणारं हिंदुत्व. यांचं हिंदुत्व म्हणजे टिप्याचं आणि औरंग्याचं लांगुल चालन करणारं हिंदुत्व. आपल्या सभेमध्ये रॅलीमध्ये पाकड्यांचे झेंडे मिरवणे हे यांचं हिंदुत्व. मित्रांनो, यांचं हिंदुत्व नेमकं कसं आहे हे आजच्या व्हिडिओ मधून तुम्हाला स्पष्टपणे जाणवेल. तेव्हा आजचा हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. आजचा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण यामधून उद्धव ठाकरेच कसे धडधडीत खोटं बोलतात आणि उद्धव ठाकरे स्वतः जे बोलतात त्यात ते स्वतःच कसे फसत जातात हे सुद्धा तुम्हाला स्पष्टपणे कळेल. मूळ मुद्द्याला, मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर एक छोटीशी विनंती. प्रपंच परिवाराने हिंदूंची एकजूट वाढावी आणि हिंदूंना धर्मशास्त्र, नीती, संस्कार, संस्कृती यांबद्दलचे शास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले व्हिडिओज समजावेत यासाठीच हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलची निर्मिती केलेली आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे. त्या लिंकला क्लिक करा आणि हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सुद्धा भरपूर सबस्क्राईब करा मित्रांनो, कारण हा अमूल्य ठेवा आपण जपायचा आहे, आपल्या पुढच्या पिढीला द्यायचा आहे, हे आपलं नैतिक कर्तव्य आहे. अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. आता मूळ मुद्द्याला, मूळ विषयाला सुरुवात करूया. याआधी अनेकदा नितेश राणे यांनी सणसणीत खुलासे केलेले आहेत की उद्धव ठाकरे यांचे कपडे देखील 5 स्टार मध्ये धुवायला जातात, ते घरामध्ये धुतले जात नाहीत आणि या लॉन्ड्रीचं बिल सुद्धा उद्धव ठाकरे स्वतः देत नाहीत, तर गुजराती बिल्डर्स किंवा गुजराती व्यावसायिकांना हे बिल देण्यासाठी धमकावलं जातं, त्यांना यासाठी फोन केले जातात. विचार करा, जो माणूस स्वतःचे कपडे सुद्धा इतरांच्या पैशांवर लॉन्ड्री मधून धुवून घेत असेल तो किती मोठा आयतोबा आहे. संपत्तीसाठी हे इतके हपापलेले आहेत की सख्या भावाच्या विरोधामध्ये यांनी कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे आणि या याचिकेसोबतच यांनी एक विनंती सुद्धा केलेली आहे की या याचिकेची सुनावणी होत असताना इतर कोणालाही कोर्टामध्ये, न्यायालयामध्ये त्या खोलीमध्ये उपस्थित राहू देऊ नका. बंद खोलीमध्ये या केसची जेवढे लोक जोडलेले आहेत फक्त त्यांच्याच उपस्थितीमध्ये या केसची, या खटल्याची सुनावणी व्हावी. का हो, असं का केलं? इतरांच्या प्रकरणांमध्ये तर तुम्ही चोंबडेगिरी करता, मग स्वतःचं प्रकरण असं दडवून कशाला ठेवता? लोकांना सुद्धा कळू द्या की नेमका काय प्रकार चालू येते. आणि कोर्टाने तरी यांची ही मागणी मान्य का करावी? असो, तो माननीय न्यायालयाचा निर्णय असणार आहे, त्याबद्दल आपण जास्त बोलणं फार महत्वाचं नाही किंवा गरजेचं देखील नाही. पुढचा मुद्दा असा आहे की उद्धव ठाकरे म्हणतात की शेंडी जाणव्याचं हिंदुत्व मला मान्य नाही, मंदिरामध्ये घंटा बडवणारा हिंदू मला मान्य नाही, मला अतिरेक्यांना बडवणारा हिंदू मान्य आहे. इथे उद्धव ठाकरे फसलेले आहेत. उद्धव ठाकरे यांना 2 अपत्य आहेत, एकाचं नाव आदित्य, एकाचं नाव तेजस. आता या आदित्य आणि तेजसने किती अतिरेकी बडवले हे उद्धव ठाकरे यांनी एकदा सभेतून जाहीर करावं. आणि जर आदित्य आणि तेजसने अतिरेकी बडवलेले नसले तर आदित्य आणि तेजस ठाकरे हिंदू नाहीत हे तरी उद्धव ठाकरे यांनी मान्य करावं, कारण हे स्वतःच म्हणतात ना अतिरेक्यांना बडवणारा हिंदू मला हवा आहे. यांनी किती अतिरेकी बडवलेत हे यांनी एकदा जाहीर करावं, नाहीतर मग उद्धव ठाकरे यांनी तरी जाहीर करावं की आदित्य आणि तेजस हिंदू नाहीत. उद्धव ठाकरे जशी इतरांकडून अपेक्षा करतात तशी स्वतःच्या लेकरांकडून सुद्धा अपेक्षा करावी ना. लेकरांना पाठवावं घराबाहेर, जा रे 2-3 अतिरेकी बदडून या, बरं बडवून या 2-4 अतिरेकी. आता यांनी आजपर्यंत एकही अतिरेकी बडवलेला नाहीये, मग उद्धव ठाकरे, तेजस ठाकरे आणि आदित्य ठाकरेला घराबाहेर हाकलून देणार आहेत का? बापाची माया आपण समजू शकतो, चला हरकत नाही, घराबाहेर नाही हाकलणार, पक्षातून तरी हाकलणार आहेत का? संजय राऊतांनी किती अतिरेकी बडवलेले आहेत? जर नसतील बडवलेले तर द्या हाकलून. अनिल परब, अनिल देसाई, अरविंद सावंत, प्रियंका चतुर्वेदी यांनी किती अतिरेकी बडवलेले आहेत? स्वतः उद्धव ठाकरेनं किती अतिरेकी मारलेत हे उद्धव ठाकरेनं एकदा सांगावं. आणि नसतील मारलेले तर जाहीर करावं की नाही बाबा आमच्याच्यानं ते शक्यच नाहीये, आमची फाटते टाराटारा, आम्ही हिंदू नाही आहोत. उद्धव ठाकरे यांची लायकी आणि अवकात काय आहे
हे या अगोदर सुषमा अंधारे यांनी जाहीरपणे बोलून दाखवलेलं आहे. एकदा हा व्हिडिओ बघून घ्या, म्हणजे हसून हसून तुमची सुद्धा पुरे वाट होईल. उद्धव ठाकरे बोंबा मारतायत की दहीहंडी आम्ही साजरी करणारच. अरे कर की एकदा काय 100 वेळा कर. फक्त सगळ्यातल्या तळातल्या थरात तू उभा राहा आणि शेंड्यावरच्या थराला तुझा पोरगा आदित्य ठाकरे उभा कर आणि खेळ काय दहीहंडी खेळायची तू. मी महाराष्ट्राचा आहे, महाराष्ट्र माझा आहे. इथल्या मराठी माणसावर अन्याय मी होऊ देणार नाही. मी इथे कुठल्याही गुज्जू आणि उडप्यांचे अतिक्रमण होऊ देणार नाही. मी मराठी भाषेचा फार मोठा चहेता आहे. अब उन्हीं के पोते आदित्य ठाकरे वो वर्ली से खड़े हैं और उनके दादा जो कभी कह रहे थे बजाओ पुंगी और भगाओ लुंगी, वही बजाओ पुंगी और भगाओ लुंगी के कहने वालों के पोता साहब आदित्य जी अब लुंगी पहनकर लुंगी डांस कर रहे हैं और वनक्कम परली कह रहे हैं. क्या इस पर सोचना पड़ेगा? ये अपनी ही आइडियोलॉजी को किस तरह से कॉन्ट्रडिक्ट करते हैं कि लोकसभा के समय पर जब उर्मिला मातोंडकर कांग्रेस की टिकट पर खड़ी रही थी, तब उर्मिला जी की शादी कैसे मुसलमान से हुई, इस पर ये बात कर रहे थे. लव जिहाद की बात कर रहे थे. हिंदुत्ववाद्यांनो, मुसलमानाशी लग्न केलेल्या बाईला तुम्ही मत देणार का? इस तरह की जहरीली बात ये शिवसेना रख रही थी. वही शिवसेना अगर आज दीपाली सैयद जी को यहाँ टिकट देती है तो अब लव जिहाद की फिलोसॉफी कहाँ गई उनकी. दहीहंडी उत्सवामध्ये खालच्या थराला तू उभा राहा उद्धव ठाकरे आणि वरच्या थराला तुझ्या पोराला आदित्य ठाकरेला उभं कर, असं सुषमा अंधारे उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत बोललेल्या होत्या. उद्धव ठाकरे यांच्या वडिलांबद्दल म्हणजेच वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल हीच सुषमा अंधारे असं बोललेली होती की त्या म्हाताऱ्याच्या हातामध्ये तलवार देता त्या थरथरत्या हातांमध्ये तलवार पेलवली जाईल का. तरी सुद्धा बेशरमासारखं निर्लज्जपणे उद्धव ठाकरे यांनी सुषमा अंधारे यांना त्यांच्या गटाचं उपनेतेपद बहाल केलं. यातूनच यांची लाचारी दिसून येते. बऱ्याच वेळापासून तुम्ही स्क्रीनवर जो व्हिडिओ बघत आहात तो व्हिडिओ आहे उद्धव ठाकरे यांचे दुसरे चिरंजीव तेजस ठाकरे यांचा. तेजस ठाकरे बार मध्ये जाऊन मजा करतात, दारू पितात, मांस मच्छी खातात. हे यांचं हिंदुत्व. 2-3 तासांमध्ये तेजस ठाकरे बार मध्ये पब मध्ये गेले की लाखो रुपयांचा खर्च करतात. अहो तुम्हाला काय वाटतं, उद्धव ठाकरे आपल्या पोराचं लाखो रुपयांचं बिल भरत असतील का? ते सुद्धा बारचं अजिबातच नाही. एखाद्या गुजराती व्यावसायिकाला, गुजराती बिल्डरला फोन जात असेल आणि त्याला सांगितलं जात असेल की तेजस राजे आज बार मध्ये जाणार आहेत आपल्या मित्र मैत्रिणींसमवेत, कृपा करून त्यांचं बिल भरा, अशी पण विनंती केली जात असणार नाही. सरळ धमकावण्यात येत असेल की अरे तिकडं तेजस राजे गेलेले, बघ त्यांच्याकडे जरा, त्यांना काय लागतं काय नाही ते बघ जरा, काय खर्च होईल तो देऊन टाक, असं धमकावण्यात येत असेल. कारण विनंती करण्याची, विनम्रतेने बोलण्याची उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांची संस्कृतीच नाही, परंपराच नाही. इतरांच्या जीवावर, इतरांच्या पैशांवर फुकटात मजा मारणारे हे ठाकरे कुटुंब किती आयदी आहे, किती आयतोबा आहे, हे यांच्या आजवरच्या सगळ्या प्रतापांवरून दिसून आलेलं आहे. यांना मराठी माणसांशी काही देणं घेणं नाहीये. नाहीतर पत्राचाळ मधल्या तमाम मराठी कुटुंबांना देशोधडीला लावणाऱ्या भोंगा राऊतांना यांनी चांगलंच वठणीवर आणलं असतं. यांना हिंदूंशी सुद्धा काही देणं घेणं नाहीये. नाहीतर पालघरच्या साधूंची हत्या झाल्यानंतर चौताळून उठून यांनी ज्यांनी हत्या घडवून आणलेली आहे त्यांना तुरुंगात डांबलं असतं. मात्र यांनी असं अजिबात केलेलं नाहीये. मित्रांनो, हे भंपक आहेत. कोमटराव आणि त्यांचं अख्खं कुटुंब हे फक्त आणि फक्त पैशांचं लोभी आहे, सत्तेचं लोभी आहे. असल्या दळभद्री नेत्यांना अजिबात थारा देऊ नका. यांना हिंदूंची काही देणं घेणं नाहीये. हिंदूंमध्ये फूट पाडण्याचंच काम हे लोक करतात. शेंडी जाणव्याचं हिंदुत्व यांना मान्य नाही. यांना मंदिरामध्ये घंटा वाजवणारा हिंदू मान्य नाही. उद्या हे म्हणतील मंदिरामध्ये आरती गाणारा सुद्धा हिंदू आम्हाला मान्य नाही. अतिरेक्यांना बडवणारा हिंदू आम्हाला मान्य आहे. तर तेजस ठाकरे आणि आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांनी
किती अतिरेकी वळवलेले आहेत हे एकदा जाहीर करावं, नाहीतर मग मान्य करावं की आम्ही देखील हिंदू नाही आहोत. मित्रांनो, या विचाराशी सहमत असाल तर कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा, कारण जय श्रीराम म्हणणाऱ्यांना मी हरामखोर म्हणतो असं उद्धव ठाकरे जाहीरपणे बोललेले आहेत. तेव्हा त्याच प्रभू श्रीरामांची तुम्हाला शपथ आहे मित्रांनो. 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रभू श्रीरामाच्या नावाची ताकद काय आहे हे 20 नोव्हेंबरला या आयदी ठाकरे कुटुंबाला दाखवून द्या. हिंदूंची एकजूट वाढावी यासाठीच प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. त्या लिंकला क्लिक करा आणि हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सबस्क्राईब करा. आपल्या मित्रपरिचितांमध्ये शेअर करून त्यांना देखील हिंदू प्रपंचशी जोडण्यासाठी आवाहन करा. अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. आजचा आयदी ठाकरे कुटुंबाचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा. तुम्हाला काय वाटतं हो, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे किंवा तेजस ठाकरे यांनी आतापर्यंत किती आतंकवादी अतिरेकी बळवलेले असतील? संख्या जर तुम्हाला माहित असेल तर कमेंट मध्ये नक्की कळवा. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय, तेव्हा फटाफट कमेंट करायला सुरुवात करा. राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी, राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.